अध्यक्ष महोदय, माननीय हॅलो अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाशीच मिळता जुळता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. योगेशजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांचं, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, उन्नती व्हावा यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले त्यांनी उचललेत. परंतु अध्यक्ष महोदय, अजून एक या समाजाशी महत्त्वाचा विषय असा आहे, मराठा समाज आणि ग्रामीण भागातील एकंदरीतच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा शहरामध्ये यावं लागतं, प्रत्येकाला शहरातला खर्च परवडत नाही. आपल्याकडे जे हॉस्टेलची प्रतिपूर्ती द्यावी लागते त्यामध्ये अनेक अजून त्रुटी आहेत, त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचा आहे सरकारला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, मराठा समाज आणि एकंदरीतच सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शहराच्या ठिकाणी आपण हॉस्टेल उभारण्याचा विचार करणार का, आणि तो करावा अशी मी विनंती करतो आपल्याला. अध्यक्ष महोदय, माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आमच्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी हा चांगला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन समाजातल्या अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि ही काळजी फक्त आपल्या सरकारनेच केली.